कुरडई तळल्यानंतर दुप्पट तिप्पट छान अशी पांढरी शुभ्र फुलत आहे। कुरडई बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे ही कुरडई वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकली जाते। अर्थातच कुरडई तळण्यासाठी तेल लागणार आहे। त्यासाठी अर्धा किलो इतका इंद्रायणी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून पाणी घालून 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवला। 3 दिवस तांदूळ भिजत असताना दररोज यामधलं पाणी बदलायचं। तिसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून थोडं थोडं करून मिक्सरला बारीक करून घेतला। बनवून घेतलेलं तांदळाचं पिठाचं बॅटर आहे ते रात्रभरासाठी असंच भिजत ठेवलं। चौथ्या दिवशी याची कुरडई बनवण्यासाठी घेतली। कुरडई बनवण्यासाठी कोणताही जाड जुना तांदूळ वापरू शकता। रेशनच्या तांदूळाची देखील कुरडई खुसखुशीत बनवून तयार होते। बनवलेला चीक एका भांड्याने मोजून घेतला। जेवढा चीक भरला तेवढंच पाणी उकळतं गरम करून त्यामध्ये चवीकरता मीठ घातलं। चीक घातला आणि व्यवस्थित फेटून घेतला। चीक घट्टसर झाला की लो गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवून 6 मिनिटांसाठी याला वाफ दिली। चीक एकदा व्यवस्थित हलवून घेतला आणि पुन्हा एकदा 6 मिनिटांसाठी हा चीक वाफवून घेतला। 12 मिनिटांमध्ये चिकाला छान अशी चकाकी आलेली आहे, म्हणजे चीक व्यवस्थित शिजलेला आहे। कुरडई बनवण्यासाठी साच्यामध्ये मीडियम होलची प्लेट घालून हे मिश्रण भरून घेतलं। बाकीचं मिश्रण आहे ते झाकून ठेवलं, गॅस बंद केला। अशा या कुरड्या बनवून घेतल्या आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्या। कुरडई बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकते। तळल्यानंतर दुप्पट तिप्पट पांढरी शुभ्र फुलते। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।